शेतकरी मित्रांनो, आज आपण कोथिंबीर शेतीच्या प्लॉटमध्ये आलेला आहे। तर याला जे आहे ते आज फक्त 30 दिवस कंप्लीट झालेले आहेत। हे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने प्लॉट एक लेवल बनलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हे जे प्लॉट जे आहे ते उन्हाळ्यातील कोथिंबीर प्लॉट आहे। जसं जे उन्हाळ्यातले कोथिंबीर प्लॉट जे आहे जास्तीत जास्त पिवळे पडायचे चान्सेस असतो किंवा मर होत असते पहिल्या टप्प्यामध्ये, चांगल्या रीतीने वाढ होत नाही किंवा जास्तीत जास्त कलर वगैरे आपल्याला एक पिवळटपणा वगैरे दाखवत असल्यामुळे भरपूर सारे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की कोणत्या औषधांचा कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा जेणेकरून जे काही कोथिंबीर पिवळी पडलेली आहे त्याला एक काळुकी यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पिवळेपणा जी वाढू लागले प्लॉटमध्ये तर त्याला आपल्याला कसं कमी करता येईल याच्यावरती बरेच शेतकरी यांना बरेच बुरशीनाशक बरेच कीटकनाशक बरेच औषधांचा वापर करत असतात, परंतु म्हणावे तसे योग्य रिझल्ट योग्य रिपोर्ट त्यांच्याशी मिळत नाहीत। तर त्या शेतकऱ्यांना एक योग्य सल्ला मिळावा आणि कोणत्या औषधांचा वापर करावा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच जर आला असाल तर या व्हिडिओला पण आणि चॅनलला पण नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, साधारण कोथिंबीर पीक जे आहे ना जर्मिनेशन व्हायला कोथिंबीर उगवण व्हायला कमीत कमी 12 ते 13 दिवस लागत असतात पेरणीपासून। तर सहजासहजी आपल्याला पहिली फवारणी जी आहे कोथिंबीरची 19व्या ते 20व्या दिवशी पहिली फवारणी करावी लागते, दुसरी फवारणी जी आहे ते 26व्या आणि 27व्या दिवशी आणि तिसरी फवारणी जी आहे ते 33 ते 35व्या दिवशी, अशी 3च फवारणीचे योग्य नियोजन करावं लागतं आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये। तर सहजासहजी जास्तीत जास्त फवारणी करायची काहीच अडचण नाही, काहीच गरज नाही, फक्त 3 फवारणीमध्ये पण आपल्याला कोथिंबीर शेती योग्य रीतीने करता येते। मग ते 3 फवारणी कोणत्या आहेत, कसं वापर करायचं, काय द्यायचं, नेमकं कसं ट्रीटमेंट करायची याची जर बरंचसं नॉलेज पाहिजे असेल, याची जर माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आमचा मोबाईल नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकतात। तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं आहे, जर बरेच शेतकरी म्हणतात की कोथिंबीर पिवळी पडल्यानंतर हा प्रॉब्लेम ह्याच्यामुळे कव्हर झाली, या औषधामुळे कव्हर झाली, असं काही नाही। शेतकरी मित्रांनो, जर कोथिंबीर जर पिवळी पडलेली असतील तर बरेच शेतकरी कीटकनाशक बुरशीनाशक मारतात, परंतु म्हणावे तसे रिझल्ट येत नाही। जर कोथिंबीर पिवळी पडली म्हणजे हा रोग नाही किंवा एखादी बुरशीनाशकाचा हल्ला नाही, तो जे आहे ना पिकामध्ये झालेला एक अजैविक ताण आहे, म्हणजे स्ट्रेस आहे। ज्यावेळेस टेम्परेचर वाढतो, ज्यावेळेस उन्हाचा पारा वाढतो, त्यावेळेस कोथिंबीरमध्ये जमिनीच्या माध्यमातून जे बाष्पीभवन जी होणार आहे त्या दरम्यान कोथिंबीर पिवळी पडत असते किंवा पानं तुम्हाला निस्तेज दिसत असतात किंवा फिकट काळू की पोपटी रंगाची कोथिंबीर दिसते। त्या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त सिलिकॉनचा वापर करावा लागेल। जर सिलिकॉनचा जर वापर केले तर कोथिंबीर जी आहे ना पिवळी पडत नाही, काळुकी पण येते। आता तुम्ही हे प्लॉट बघू शकतायत, या शेतकऱ्यांनी 3 फवारणी केलेली आहे पिवळी पडण्यासाठी, पिवळी पडली होती। त्या दरम्यान आमचा सल्ला झाला त्यांच्याशी, त्यांनी म्हटले की असं झालेलं आहे तर याच्यासाठी कोणत्या औषधांचा वापर करावा। तर आमच्या माध्यमातून 1 फवारणीचं आम्ही यांच्याशी ट्रीटमेंट दिलं होतं। तर आज हे जी प्लॉट जे आहे ते स्वतः शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे, 3 फवारणी करून सुद्धा रिझल्ट मिळाले नाही। हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पाला बनलेला आहे, ह्याचा एक लेवल वाढ आहे, सगळ्यात महत्त्वाचं काडी पण मजबूत आहे, मुळा पण जास्तीत जास्त आहे आणि यांच्या बाजूला यांचं दुसरं बंधूचं प्लॉट आहे, ते पण तुम्ही बघू शकता जिथं शेतकऱ्यांनी फवारणी केली नाही तिथं फवारणी केलेलं आहे। बऱ्यापैकी प्लॉट रिकव्हरी झालेला आहे, तरी पण अजून एक तुम्हाला पिवळे पाणी वगैरे जे दिसत आहेत हे खाल्ल्या बाजूचे पिवळे पानं आहेत, परंतु वरल्या बाजूत पिवळे पान नाहीत, ते बघू शकता तुम्ही प्लॉट। चला ते पण प्लॉट आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जेणेकरून या शेतकऱ्यांनी तर फवारणीचं नियोजन केलेलं नाही, फक्त या प्लॉटसाठी फवारणीचा वापर केलेला आहे, तर इथं फवारणीचा वापर केला नाही। तर कशा पद्धतीनं इथलं पण काळूक वगैरे निस्तेज आहे, एक लेवल वाढ नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जमीन पण एक आहे, पाण्याचं नियोजन एकच आहे, कोथिंबीरचं बियाणं पण एकच आहे। तर एकच फवारणीचा बदल इकडे बघू शकतात कशा पद्धतीने जमलेला आहे। तर संपूर्ण प्लॉट एक लेवलच बनलेला आहे, काळुकी आलेली आहे, याच्यामध्ये पानं पण फ्रेश आहेत, पानाची साईज पण आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आज व्यापाऱ्याला जी पाहिजे सुगंध पण खूप छान या प्लॉटमध्ये बनलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आज एक ह्या फवारणीचं नियोजन आहे, या फवारणीमध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण प्लॉट जे आहे ते रिकव्हरी होणार आहे। तर कोणती फवारणी घेणार आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तरी पण तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।